ओम साई एंटरप्राइजेस मितेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी. अभिनंदन सांडी, खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील मॅचसाठी. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा, समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये या. कंगारू मुक्कामपाडा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. भागेश करण, बॉलिंग मार्कवरती मनीष झा. यस, धन्यवाद. वेलकम आलेल्या सर्व मायबाप क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम. आणि ह्या महासंग्रामामध्ये येताना आता ग्रुप सी मधील दुसरा सामना एकीकडे JSR अर्थात जय श्रीराम 11 विपक्ष अजून एक कर्णाला नगरीतील टीम कंगारू संघ आफ्टर लॉंग टाइम मैदानामध्ये पुन्हा एकदा येतोय. 2 सलामीवर बॅटर एकीकडे भागेश आहे, दुसरीकडे करण पाटील. ही जोडी मैदानामध्ये असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये संथ गतीने ती सुरुवात करत असताना पहिल्या 3 मध्ये 3 धावा ह्या धावफलकावर आहेत. चांगल्यारीत्या गॅदर सिंगल धाव प्रयत्न होता करण पाटीलचा. दुसरीकडे येऊन भागेश आहे, परंतु आतापर्यंत मनीष झानं ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले, अगदी प्रभावित केले. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर येत असताना 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ. बाकी पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेमध्ये गंभीर पाटील, परशुराम पाटील आणि यावेळेला शेवट घोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलकावर ते फ्लाइंग स्टार्ट 9 धावा धावफलकावर येतात. येतोय डीजेच्या दिशेने. यस, थँक्यू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येत असताना ही संपूर्णतः आमचे मुख्य स्क्रीनवर प्रेक्षक राजा वर्ग. परंतु पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा या धावफलकावर येत असताना आता महेश येतोय. महेश रोखण्यासाठी आता सज्ज आहे, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा तो ठेंगा खालती येतो, अर्थातच ती वन डी आणि 10 धावा धावफलकावर. 1.1 चेंडूंचा खेळ. थोडासा फंबल, त्या कारणास्तव कॉम्बिनेशन फील्ड. करणच्या बॅटला बॉल आता चांगल्यारीत्या येत आहेत, त्या कारणास्तव करण आता एक्सलेट करतोय. परंतु दुसरीकडून भागेश पाटील आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. एक 1.2 चेंडूंचा खेळ होत असताना 11 धावा या आतापर्यंत धावफलकावर आहेत. आज 25 डिसेंबर अर्थातच क्रिसमसचा तो दिवस, परंतु ते क्रिकेटवरचं प्रेम आज खऱ्या अर्थानं तो प्रेक्षक राजा वर्ग पुन्हा एकदा मैदानामध्ये तुडुंब गर्दी. 25 डिसेंबर म्हटलं तर अजून एक थोडासा दुःखाचा दिवस देखील आज आपण पाहतो. खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयेश घरात यांचा तो वाढदिवस आणि संपूर्णतः मनवेलपाडा नगरी आणि त्यांच्या माध्यमातून ते सरप्राईज करणारा गिफ्ट देखील जय दुर्गेश 11 संघाला दिलं. संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात येत असताना ग्रुप सी मधील
दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे JSR11 विपक्ष कंगारू मुक्कामपाडा ह्यातील ती लढत. आता करणला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज दीप येतोय. दुसरा षटक महेश. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा खर्ची येत असताना डायरेक्ट हिट आणि कम फिट करण आता डगआउटच्या दिशेने आहे. दुसरीकडे दीप पाटील, दुसरीकडे भागेश पाटील ही जोडी मैदानात आहे. क्या बात आहे. येता येताच आता दीपनं दाखवून दिलंय. 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमा रेखापार. धन्यवाद डीजे. दुसऱ्या षटकात जो प्रेशर बनवलं होता JSRनं तो पहिल्याच चेंडूवर दीपनं रिलीज केला आणि आता जागा बनवून मनगटाच्या साह्यानं आता सिंगल धाव धाफाकामध्ये ती भर पडत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफाकावर आहेत. मुक्कामपाडा अर्थातच कंगारू संघ आणि कंगारू संघाबद्दल नक्कीच चर्चा करावीशी वाटते. अनेक मोठमोठे खेळाडू ह्याच कंगारू संघानं ठाकूर साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोविंद सिंग ठाकूर साहेब वेलकम. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 आहेत. यावेळेला बॅटचा फ्लो थोडासा ओपन झाला होता. ते हास्य आहे. ती जीप बाहेर येते. दीपला माहीत होते यावेळेला बॅटचा संपर्क झाला असता तर चेंडू हा मैदानाच्या बाहेर गेला असता. त्या कारणास्तव आता पुन्हा एकदा आणि जणू काय हे ऍक्शन रिप्ले आहे की काय. अगोदरच्या चेंडूवर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नव्हता, परंतु ज्या वेळेला संपर्क होतोय आणि दीपला आता परताळायला लागतंय. यस डीजे. केतन आहे ज्या ठिकाणी तिसरं षटक. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव धाफाकावर नाही. अर्थातच काय तर 17 धावा धाफाकावर येत असताना आता वृषल येतोय. वृषलकडे देखील त्या अशा अपेक्षेनं आता संपूर्ण आता ते डगआउट पाहत नाही. पहिल्या 12 मध्ये 17 असताना ते कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये त्या प्रकारचं नाही आहे. त्या कारणास्तव ते 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या धावेंना सिंगल धावेंना आतापर्यंत बढावा देण्याचा प्रयत्न केला जातो. आता काय वृषल येतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. 5 चेंडूंचा खेळ 19 धावा धाफाकावर. केतननं आतापर्यंत ते ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवले. ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धाफाकावर 20 अर्थातच तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या धाफाकावर केतननी खर्च पडल्यात. त्या कारणास्तव आता त्या धावेंना रोख लगावला जातोय. पहिल्या 12 मध्ये 17 असताना ते कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये नाही दिसलं. त्या कारणास्तव 3 धावेने आता पहिल्या 18 मध्ये 20 आहेत. आता येणारे 6 मध्ये विनू अर्थातच मामा यावेळेला तो कॉलिंग देतोय तिथून. काय करणं यावेळेला गरजेचं आहे. प्रचंड मोठा असा अनुभव विनू असेल, सागर असेल, बंटी आज अनुपस्थित आहे, परंतु कंगारू म्हटलं तर प्रचंड मोठे कंडाराम क्रिकेटमध्ये सातत्यानं नाव आणि तो प्रयत्न यावेळेला पहिल्या चेंडूवर वृषलने दाखवून दिलाय. जातोय चेंडू सीमा रेखापार. चौकार. येस थँक्यू डीजे. सौरभ विश्वकर्मा
प्रचंड मोठा अनुभव, सातत्यानं आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने सेवा केली, परंतु आता सौरभ थोडासा प्रेशरमध्ये, थोडासा तणावात, दबावामध्ये. नो +1, 1+1. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते, नाही घेतली जाते? सौरभ, यस. पंच रिव्ह्यू टीमचा आहे, डिसिजन नो पंचांनी दिला होता आणि नोच आहे. अर्थातच 1+1. त्या 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना आता ह्या शेवटच्या षटकामध्ये आता धावेंचा ग्राफ खऱ्या अर्थानं तो वाढवला जातो. आतापर्यंत धावफलक 26 आहे, 26 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 5 चेंडू आता हलक्या हातानं पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं पुश केला जातोय. 27 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर बाहेर नाही आहे. पंच म्हणतो हाताला स्पर्श करून हा चेंडू जातोय सीमारेखापार. लक फॅक्टर हे मैदानात आहे. 31 धावा. सौरभने देखील या अगोदरच्या चेंडूमध्ये ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली होती. त्यांनी देखील स्वतःहून म्हटलं की हाताला तो चेंडू स्पर्श करून गेला होता. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा 32 धावा धावफलकावर येतात आणि यावेळेला खेळपट्टीवरनं थोडीशी तो तिखा बाउन्सर, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. शेवट किती धावांचा टार्गेट, किती धावांचं मजल, येणारा निर्धाव 33चा टार्गेट, येणारी ती सिंगल, 34चा टार्गेट, येणार तो चौकार, 37चा टार्गेट. परंतु डिसिजन आता अजून एक गडी कॅच आउट आहे. गंभीर सर, येस, जलचेतच्या रूपानं अजून एक गडी बाद. 32 धावा धावफलकावर. आता येणारे 24 मध्ये 33 धावांचं आव्हान हे धावफलकावर असेल. परंतु ह्या स्पर्धेसाठी लाभलेले संपूर्णतः ज्यांच्या माध्यमातून एक मोठी मदत, आर्थिक मदत ह्या स्पर्धेला लाभले असे आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, अर्थातच एक दानशूर असा व्यक्ती विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाची मदत. त्यानंतर मंगेश पाटील साहेब 35,000 रुपये, कुमार गावड 15,000 रुपयाची मदत, पंकज पाटील साहेब 15,000 रुपयाची मदत. त्यानंतर महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या ह्या संपूर्णतः त्या 8 सांघिक ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक ह्या मुख्य स्क्रीनवर आपण ज्या ट्रॉफीज पाहतोय, सर्व काही आकर्षित करणार आहे. तो भव्य दिव्य मंच संपूर्णतः मनवेलपाडा नगरीतील ते संपूर्णतः ग्रामस्थ हा क्रिकेट खेळाचा, अंडरआर्म क्रिकेटचा हा आनंद घेत असताना स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि हा संपूर्णतः आनंद घेतला जातोय. हा संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं ती मदत. त्यानंतर दीपेश पाटील साहेब, अतुल पाटील साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये तसेच मैदान उपलब्ध करून दिलं. त्यानंतर परशुराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, नरेश रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, जगदीश घरत साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, मुकेश नेगी साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, रुपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, हार्दिक पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, हितेश अनंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर ह्यांसाठी इंडिव्हिज्युअल पारितोषिक अर्थातच होम थिएटर आहे. संदीप यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ करण पाटील यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी त्या मुख्य स्क्रीनवर आपण बॉल पाहतोय आणि ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. ह्या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य अर्थातच तो चॉईस बॉल खऱ्या अर्थानं त्या बॉक्समधून घ्यायचा आहे आणि तो बॉक्स घेऊन यावेळेला आयोजक अर्थातच आयुष गेला होता. आतापर्यंत आयुषला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं, परंतु आज संपूर्णतः तो गुरुदत्त क्रिकेट क्लबचा संघ आज, चला वेळ दौडू नका, विनंती असेल घाई करा प्लीज.
ह्या स्पर्धेला कशा प्रकारे गुण्या गोविंदानं अजून काहीसं वेगळं करता येईल. आणि यंदाच्या वर्षामध्ये सीझन 6 मध्ये आपण पाहायला गेलं तर प्रथमतःच मनवेलपाडा नगरीमध्ये आमच्या डावीकडे असणारा खेळाडू कक्ष एक त्या खेळाडू कक्षामध्ये आपण चेअर पाहतोय आणि एक वेगळा लुक देतोय. त्यानंतर ती भव्य दिव्य अशी स्क्रीन पाहतोय. तो संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग असेल. त्यानंतर तो टॉस की बॉस असेल त्यावर देखील क्वेश्चन मार्क आहे. आतापर्यंतचे पहिले 5 संघ चॅम्पियन आणि 6व्या सीझनमध्ये कोण असणार त्यासाठी ते क्वेश्चन मार्क पाहतोय आपण. तो भव्य दिव्य मंच आणि ज्या मंचाच्या दिशे खाली असणाऱ्या त्या आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज हे सर्व काही या स्पर्धेला एक वेगळा लुक देतोय, एक वेगळं आकर्षण आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आज प्रेमात पाडण्यासारख्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिलंय. अंडरआर्म क्रिकेटला खऱ्या अर्थानं आज एक सुखाचे दिवस आलेत आणि त्यातीलच ही एक मोठी स्पर्धा अर्थातच गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग MPL सीझन 6 ग्रुप सी आणि ग्रुप सी मधील हा दुसरा सामना. एकीकडे कंगारू मुक्कामपाड्याचा जो संघ आहे आफ्टर लॉंग टाइम पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. एक मोठी अनेक वर्ष ह्या संघानं देखील ती गाजवल्यात. दुसरीकडे नव्या रूपाला आलेला संघ JSR अर्थात जय श्रीरामचा तो संघ आहे. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे मनीष झा, दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा. ही जोडी आतापर्यंत मैदानामध्ये आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये विशालनं फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडल्यात. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर येतोय पुन्हा एकदा. ऐकूयात एक छोटीशी धून. येस, थँक्यू, धन्यवाद. तडीचे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर येत असताना प्रफुल्ल येतोय. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं. क्या बात आहे. आदर्श होता. म्हटलं जातं ना, कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दाखवणं मैदानात तितकंच गरजेचं असतं. आतापर्यंत कागदीपत्रे थोडासा JSR संघ स्ट्रॉंग आहे, परंतु दुसरीकडून ज्या प्रकारचा खेळ भागेशचा, दीपचा, करणचा आपण पाहिला त्या बळावर एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण धावचीची संधी होती, परंतु यावेळेला प्रफुल्ल चुकी करतोय. फेकी होती परंतु तो गॅदर झाला नाही. त्या कारणास्तव ती सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ 6 धावा ह्या धावफलकावर आहेत. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर सुमित असेल, त्यानंतर ध्रुव पाटील आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आता ऋषिकेश, प्रत्येक जण आज ह्या स्पर्धेमध्ये चांगल्यारीत्या गॅदर. आता ओल्ड इज गोल्ड आहे. सागर होता. मुरलेलं लोणचं खायला जितक्या चविष्ट लागते ना, तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितक्याच डिफिकल्ट असतं. हे मुरलेलं लोणचं आहे खऱ्या अर्थानं. अनेक वर्ष पाठची 15 ते 20 वर्ष झाले अंडरआर्म क्रिकेटमध्ये सेवा केलेला खेळाडू अर्थातच सागर आहे, परंतु आता रोहन डिसिजन पंचांचा आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला दर्शवण्यात येत आहे पंच, आणि डिसिजन आता कोणता गडी बाद असेल
एकीकडे मनीष झा, दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा, परंतु डिसिजन मनीष झा आता मैदान सोडावं लागेल आपल्याला. येस डिजन. येस थँक्यू डीजे. 1.3 चेंडूंचा खेळ. धावफकावर आतापर्यंत 7 आहेत. न्यू बॅटर केतन येतोय. केतन आतापर्यंत त्या प्रकारचा प्रभावित करणारा ती गोलंदाजी हाताळली होती, परंतु आता संघ थोडासा संकटामध्ये. आतापर्यंत 7 धावा धावफकावर येत असताना दुसरीकडून मनीष बॅक टू बॅक दुसरा गडीबाग मनीष विश्वकर्मा, ज्याला मैदान आता सोडावं लागतंय. माफ करा, सौरभ विश्वकर्मा होता. मनीष भाई माफ कीजिए. आतापर्यंत 7 आहेत 2 गडींच्या मोबाईलमध्ये. आता अंकित झा येतोय. पहिलाच चेंडू हलक्या हाताने बॅटची कडा घेऊन आता सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर 8 आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. ज्या प्रकारचं षटक विशालने प्रभावित करणारा हाताळलं, ते अॅक्युरेसी तीच आता प्रफुल्ल त्याच्या पावलावर पाऊल ठेवून शेवट गोड करून देतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 8 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 8 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडूमध्ये अजून देखील 25 धावा ह्या धावफलकावर बनवायच्या. नेक्स्ट बॉलर करण पाटील. पहिला चेंडू सुपर ब्लाइंड लेन टप्पा सर्व काय आहे. त्या फलंदाजांना त्या प्रकारची संधी मिळत नाहीये. पहिलं षटक विशाल, दुसरं षटक प्रफुल्ल. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची आणि तिसऱ्या यावेळेला चांगल्यारित्या 2 धावा अगदी चपळाईनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या फेकीत नेकी नव्हती. त्या कारणास्तव त्या 2 धावा धावफलकावर येत असताना आता धावफलकावर 11 आहेत. 10 मध्ये 22 धावांची गरज आहे. अर्थातच येथून येणारे 2 ते 3 चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतील, परंतु ते येणार का? काय क्षेत्ररक्षण आहे विनू. विनूला आतापर्यंत आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्यानं पाहतोय, परंतु आज मैदानात विनू ज्या प्रकारचा एफर्ट्स आहे, उडता विनू आपण पाहिला. 9 चेंडू 21 धावांची गरज असताना आता प्रयत्न होतोय दोन्हीकडून. आता तो प्रयत्न होतोय, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत उत्तर मिळत नाही. ज्या प्रकारचं ते क्षेत्ररक्षण आहे अगदी वंडी. सिंगलने आतापर्यंत 13, आता 8 मध्ये 20 धावांची गरज आहे. आदर्श असेल, विनू असेल, करण पाटील, भागेश, दीप, वृषल असेल, प्रभावित करणार ते आतापर्यंत क्षेत्ररक्षण राहिलंय. त्या बळावर JSR संघासाठी ते तितक्याशा धावा येत नाहीयेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ, धावफलक 15 धावा या धावफलकावर येत असताना आता येणारे 6 मध्ये 18 धावांची गरज ही अजून देखील धावफलकावर आहे.
ग्रुप ए ज्या ठिकाणी आपण पाहिला पहिला क्वालिफाय होणारा संघ DCC नवापूर आणि त्यानंतर प्ले बॉईज फुलपाडा संघ आपण पाहिला. ग्रुप बीच्या दिशेनं आला. ग्रुप बीच्या दिशेनं पहिला क्वालिफाय होणारा संघ बारुंडा 11 फुलपाडाचा संघ आणि त्यानंतर DNCC नवापूर अर्थातच दत्तगुरू नवापूरचा तो संघ आपण पाहिला. ग्रुप सीच्या दिशेनं आपण दाखल होतोय ज्या ठिकाणी पहिला संघ आतापर्यंत पहिली मॅच विजयी अर्थातच हितांश क्रियांश 11 नवापूरचा तो संघ आहे आणि चालू असणारा सामना अर्थातच JSR 11 जय श्रीराम 11 विपक्ष कंगारू मुक्कामपाडा संघ आणि त्यातील ती लढत आपण पाहतोय. मॅचमध्ये जवळजवळ 16 धावा धाफकावर आहेत. अर्थातच येणारे 4 चेंडू 17 धावांची गरज मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. आता क्रिकेटला खऱ्या अर्थानं JSR संघ आता एन्जॉय करतोय. 3 मध्ये 16 धावांची गरज अर्थातच 3 मध्ये आता मोठे 4 फटक्यांची गरज आहे. लक फॅक्टर आणि येणाऱ्या 9 नंतर ते आलो डिसिजन यस गंभीर सर. 2 मध्ये 16 अजून एक निर्धाव अर्थातच विनोद ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण संपूर्णतः संघानं तो टीम एफर्ट्स कंगारू संघाचा आपण पाहिला आणि सामना फिनिश सामना कल्लाच आणि